ए माझ्या बाळा, असा शांत डोळे मिटून का बसला आहेस? मनात विचारांचे काहूर माजले आहे ना? तुला वाटतंय की जगाच्या या गर्दीत तू एकटा पडला आहेस. तुला वाटतंय की तुझं दुःख, तुझ्या वेदना आणि तुझ्या मनातली ती घुसमट कोणालाच दिसत नाही. पण अरे, मी तर तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. तू जेव्हा एकांतात रडतोस तेव्हा तुझे ते अश्रू मी माझ्या हातावर झेलतो. तू जेव्हा रात्री उशिरापर्यंत छताकडे बघत विचार करत असतोस की माझंच का, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसून तुझ्या डोक्यावरून हात फिरवत असतो. बाळा, मानवी जन्म हा संघर्षासाठीच असतो. पण त्या संघर्षात जेव्हा भक्त खचतो तेव्हा त्याला सावरण्यासाठी मी उभा असतो. तू आजवर खूप सोसला आहेस. कधी परिस्थितीशी झुंज दिलीस, तर कधी जवळच्या माणसांनी दिलेल्या जखमांवर मीठ चोळलं गेलं तरी तू शांत राहिलास. तुझा तो संयम, तुझी ती सहनशक्ती पाहून मला तुझं कौतुक वाटतं. आज मी तुला हे सांगायला आलोय की आता तुझ्या परीक्षेची वेळ संपली आहे. नियतीने तुला जेवढं तपासायचं होतं तेवढं तपासून झालं आहे. आता वेळ आली आहे ती तुझ्या भाग्योदयाची. तुझे हे स्वामी आता तुझ्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेत आहेत. तुला आठवतंय ते दिवस जेव्हा तुला खात्री होती की हे काम होणारच, पण शेवटच्या क्षणी तुला डावललं गेलं. तुला आठवतायत ती माणसं ज्यांच्यासाठी तू तुझं सर्वस्व पणाला लावलंस, पण वेळ आल्यावर त्यांनीच तुला ओळखायला नकार दिला. त्या क्षणी तुझा देवावरचा विश्वास डळमळीत झाला होता ना? तुला वाटलं होतं की काय फायदा एवढी भक्ती करून, काय फायदा एवढं नीतिमान वागून. पण बाळा, लक्षात ठेव, सोनं जितकं आगीत तापतं तितकंच ते अधिक चकाकतं. तू सुद्धा त्याच अग्निपरीक्षेतून गेला आहेस. तुला लोकांनी वेड्यात काढलं. तुझ्या शांत राहण्याला तुझी कमजोरी समजलं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे. तू उलट उत्तर दिलं नाहीस, कारण तुला माहीत होतं की तुझा न्याय मी करणार आहे. आणि आज मी तुला ग्वाही देतो, ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक आता तुझ्याकडे आदराने बघतील. तुझा हा अपमान, तुझी ही उपेक्षा मी व्याजासकट भरून काढणार आहे. तू फक्त तुझी निष्ठा ढळू देऊ नकोस. तुझं घर, तुझं कुटुंब आणि तुझी मुलं यांची जबाबदारी माझी आहे. तू त्यांच्यासाठी जे स्वप्न पाहिलं आहेस ते पूर्ण करण्याची ताकद मी तुला देणार आहे. आता तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. तुझे जे मार्ग बंद झाले होते ते आता आपोआप उघडतील. तुला अशा संधी मिळतील ज्याची तू कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस. तुझे रखडलेले आर्थिक व्यवहार, तुझ्या आरोग्याच्या तक्रारी आणि तुझ्या मनातली ती अज्ञात भीती, या सर्वांवर माझा आशीर्वाद असेल. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, यश मिळाल्यावर तुझे पाय जमिनीवरच असू देत. ज्याप्रमाणे तू संकटात मला आठवलंस तसंच सुखातही माझ्या नामाचा जप करत राहा. तुला वाटतंय की तुला उशीर झाला आहे. तुला वाटतंय की तुझं वय निघून गेलंय किंवा आता काही शक्य नाही. अरे, मी शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे. माझ्यासाठी काहीच अशक्य नाही. तू फक्त एक पाऊल पुढे टाक. तुला साथ द्यायला मी 10 पावले पुढे येईल. तुझ्या घरात आता आनंदाचं वातावरण असेल. ज्या गोष्टीसाठी तू आजवर देवाकडे साकडं घातलं आहेस ती गोष्ट आता तुझ्या पदरात पडणार आहे. तुझे हे स्वामी तुला कधीच रिकाम्या हाती पाठवणार नाहीत. आजपर्यंत तू जगाचं ऐकून घेतलंस, आता जग तुझं कौतुक ऐकेल. बाळा, आता घाबरण्याचं कारण नाही. जो माझ्या चरणी स्थिर झाला त्याला कशाचीही उणीव भासत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे माझं वाक्य केवळ भिंतीवर लावण्यासाठी नाही, तर ते तुझ्या हृदयात कोरून ठेवण्यासाठी आहे. जेव्हा तुला वाटेल की तू खचला आहेस तेव्हा फक्त माझे डोळे आठव. तुला त्यामध्ये अनोखी ऊर्जा जाणवेल. तुला आठवतंय काही महिन्यांपूर्वी तू किती हतबल झाला होतास. लोकांनी तुला बोललेलं, तुला दिलेली वागणूक, त्या प्रत्येक जखमेची नोंद माझ्याकडे आहे. तू शांत राहिलास. तू पलटवार केला नाहीस, कारण तुला माहीत होतं की तुझे स्वामी आहेत. तुझा हाच मौन आज तुझी सर्वात मोठी ताकद बनला आहे.
अरे, समुद्र जेव्हा मागे सरकतो ना, तेव्हा तो शांत नसतो, तर तो मोठी लाट घेऊन येण्याची तयारी करत असतो. तुझ्या आयुष्यातली ही शांततासुद्धा तशीच होती. आता तुझ्या आयुष्यात यशाची, आनंदाची आणि समाधानाची अशी लाट येईल की तुझे शत्रूसुद्धा अवाक होतील. ज्यांनी तुला डावललं त्यांना तुझ्या प्रगतीकडे बघून स्वतःच्या वागण्याची लाज वाटेल. तू कोणाचंही वाईट चिंतलं नाहीस, म्हणून मी तुझं वाईट कधीच होऊ देणार नाही. आता तुझे पाय थकले असतील तर नको काळजी करू. आता इथून पुढे मी तुला माझ्या खांद्यावर घेऊन चालणार आहे. आता नीट ऐक, इथून पुढे काय घडणार आहे. तुला अचानक अशा व्यक्ती भेटतील ज्या तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवतील. तुझे अडकलेले पैसे, रखडलेली कामं आणि नात्यांमधील तो कडवटपणा, आता सगळं काही गोड व्हायला सुरुवात होईल. पण हे सगळं होत असताना तू तुझं नम्रपण सोडू नकोस. श्रीमंती आली की माणूस देव विसरतो, यश आलं की माणूस पाय विसरतो. तू तसं करू नकोस. तुझ्या मनात जी एक मोठी चिंता आहे ना, जिच्याबद्दल तू कोणाशीच बोलला नाहीस, ती चिंतासुद्धा मी आज मिटवून टाकली आहे. तुझ्या घरावर, तुझ्या मुलाबाळांवर आणि तुझ्या आरोग्यावर माझी सावली सदैव असेल. तुला आता भीती वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण जो माझ्या चरणी आला त्याचा काळसुद्धा काही वाकडं करू शकत नाही. तू फक्त तुझे हात मोकळे ठेव, कारण मी खूप काही द्यायला निघालो आहे. बाळा, आता उठ. आजपासून तुझी नवी जन्मगाठ बांधली गेली आहे. तू विचारत होतास ना, स्वामी कधी? तर ऐक, आत्ता, या क्षणापासून तुझ्या प्रगतीचे चक्र फिरू लागले आहे. पण एक अट आहे, पुन्हा मागे वळून त्या जखमांकडे बघायचं नाही. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांना विसरून जा. त्यांना शिक्षा देण्याचं काम माझं आहे, तुझं नाही. तू फक्त तुझे हात माझ्या कामासाठी मोकळे ठेव. तुझी झोळी एवढी भरेल की तुला ती सावरणं कठीण होईल. तुझ्या घरातला कलह, तुझ्या नोकरीतले अडथळे आणि तुझ्या मनातली ती भीती मी आता एका फटक्यात झटकून टाकली आहे. जगासाठी तू सामान्य असशील, पण माझ्यासाठी तू माझा लाडका भक्त आहेस. तुझा संयम तुझी ताकद बनली आहे. आता फक्त सकारात्मक राहा. हा व्हिडिओ किंवा हा संदेश तू फक्त ऐकतोयस, हा योगायोग नाही, हे मीच तुला दिलेलं निमंत्रण आहे. चल, आता तुझे सोन्याचे दिवस सुरू झाले आहेत. निश्चिंत हो, निर्भय हो. तुझे स्वामी तुझ्या पाठीशी फक्त उभे नाहीत, तर तुला उचलून घेऊन चाललेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.